मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन। मनोहर जोशींनी 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी। आगामी लोकसभेच्या निवडणुका तुतारी चिन्हावरच लढल्या जाणार। शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे मागितलेल्या 3ही चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालं नाही। शरद पवार गटानं कब्बशी, वटवृक्ष आणि शिट्टी या 3 चिन्हांचा पर्याय दिला होता। बीड लोकसभेचा उमेदवार कोण असेल येत्या काळामध्ये समजेल। पंकजा मुंडेंच्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा। प्रीतम मुंडेंच्या ऐवजी यावेळेला पंकजा मुंडेंना बीडमधून तिकीट मिळणार का याकडे लक्ष। आताच्या राजकारणाच्या परिस्थितीमधून एक स्त्रीच राज्याला बाहेर काढू शकते। गड कधी राजकारणाचे फड बनू नयेत, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा। नाथाभाऊंबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, रक्षा खडसेंचं वक्तव्य। पवारांचं नेतृत्व मान्य केलं, आता मी भाजपमध्ये जाणार नाही। रक्षाताईंना मी भाजपमध्ये यावं वाटणं स्वाभाविक, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। बाबरी पाडल्याचं म्हणतात, मग मुस्लिम मतांची अपेक्षा का ठेवतात? शिवसेनेसारख्या दुटप्पी पक्ष पाहिला नाही। झिशान सिद्दीकींचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल। झिशान सिद्दीकी राजकीय अपरिपक्व, त्यांना पक्षानं खूप काही दिलं, त्यांनी अजिबात बोलू नये। झिशान सिद्दीकींना वर्षा गायकवाडांचं प्रत्युत्तर। सरकार खोके आणि टक्केवारीवाल्यांच्या दारामध्ये जातं, सरकार शेतकऱ्यांच्या दारामध्ये जात नाही। कापसाला भाव नाही पण गद्दार लोकांना भाव आलाय, अंबादास दानवेंची सरकारवर टीका।